नमस्कार पुणेकर, मी कवी ऋषिकेश पांडे. आपल्या सर्वांचे पुणे पुस्तक महोत्सवात स्वागत. तर आज आपल्या सोबत आहेत शैलेश जोशी सर. तर आपण काही प्रश्न त्यांना विचारूयात. नमस्कार सर. नमस्कार. जसं की आपण बघू शकता की मागच्या वर्षी जेवढी गर्दी होती त्या तुलनेत या वर्षीच तेवढी पहिल्या दिवशी तसा आपल्याला प्रतिसाद होता. तर तुमचं काय मत आहे यावर? काय वाटतं तुम्हाला? पुणे पुस्तक महोत्सवाची भव्यता दिवसेंदिवस भव्य प्रमाणात अशी वाढत आहे. प्रचंड लोकांचा या पुणे पुस्तक महोत्सवासाठी रिस्पॉन्स मिळतोय. समाजातील सर्व घटकातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपासून सर्व लोकांचा याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. हा पुणे पुस्तक महोत्सव आता नुसता फक्त पुण्यापुरता मर्यादित न राहता तो महाराष्ट्र तसेच देश विदेशातील पण नागरिक या पुणे पुस्तक महोत्सवाला आता भेट करतात. खरं सर, जसं तुम्ही म्हणालात की जसं बाहेरचे पण व्यक्ती मान्यवर आपल्याकडे येत आहेत, तर कालच राजेश सरांचं एक पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सुद्धा एक हे दिले की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हे जर काढले तर राजेश सरांच्या नावाने. तर खरंच खूप सारे वर्ल्ड रेकॉर्ड इथे होत आहेत. तर अजून कोणते कोणते रेकॉर्ड होणार आहेत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय माहिती देऊ शकता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना? आदरणीय राजेश पांडे सरांच्या माध्यमातून आतापर्यंत 15 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहेत. राजेश पांडे सरांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात या गिनीजच्या माध्यमातून एक लोक चळवळ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठं काम गेले अनेक वर्ष सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करत आहोत. बऱ्याच प्रमाणात रेकॉर्ड झाले आहेत. काही रेकॉर्ड अजून होणार आहेत. या सगळ्यांची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहेच. असंख्य असे रेकॉर्ड या ठिकाणी होतील असं मला वाटतं. खरं सर. आणि जसं की आपण बघू शकतो इथे येणारा वर्ग हा फक्त म्हणजे वयस्कर म्हणा, म्हणजे इथे येणारे लहान मुलं पण आहेत, जे आपण ज्याला जेनझी जनरेशन म्हणतो ते सुद्धा आहेत, वयस्करही लोक आहेत, सगळ्यांसाठी इथे असेल. तर याच्यावर तुमचं काय मत आहे की कोणत्या म्हणजे कोणते प्रोग्राम अजून असतील की सगळ्यांनी यावं आणि त्यांना आव्हान करण्यासाठी तुमचं काय काय म्हणणं असेल सर? लहान मुलांसाठी इथे चिल्ड्रन कॉर्नर आहे. चिल्ड्रन कॉर्नरच्या माध्यमातून लहान मुलांना मोबाईल पासून अभ्यासापासून आणखीन काहीतरी चांगल्या ऍक्टिव्हिटी मिळाव्या त्या दृष्टिकोनातून आपण एक चिल्ड्रन कॉर्नर केलं आहे, जेणेकरून मुलांच्या कलागुणांना वाव त्या सगळ्या ह्याच्यात मिळेल. तसेच बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे लहान मुलांसाठी फूड फेस्टिवल आहे, चिल्ड्रन कॉर्नर आहे, लहान मुलांसाठी वेगवेगळे प्रकाशकांच्या माध्यमातून लहान मुलांसाठी छोटे छोटे बाल कवितांचे पुस्तक असतील किंवा काही गोष्टींचे पुस्तक असतील, अशा बराच मोठा खजिना लहान मुलांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. असे माझ्या सगळ्या बाळगोपाळांना, लहान मुलांना, त्यांच्या पालकांना मी अशी विनंती करतो या सगळ्या माध्यमातून की त्यांनी या पुणे पुस्तक महोत्सवात ज्ञानाचा खजिना लुटावा असं मला वाटतं. खरंच सर, धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.